मारू. एवढा अक्का खोलून ठेवलं तर अक्काच खातो. दिलं गुलाबी काजू गायब केले. बघ किशन भरताना बघा बघा. हा इतका पद्धत का लवकर नाही भेटत का. नमस्कार मंडळी, मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो. आणि आता गणपतीचा सीझन चालू आहे बोलल्यावर माझा गणपतीचाच ब्लॉग येणार. तर गणपतीमध्ये पण काय कुठे दर्शनासाठी गेलो काय तर तेच. तर आता चाललोय मी पुन्हा दीदीकडे. पहिल्या दिवशी गेलो होतो पण आज गौराई बसणार आहे त्यांच्या घरी. तर गौराईचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत काळुंद्र्याला. आणि बघू अजून 2-3 ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे. कारण की आज गौराईचं पूजन आहे आणि बहुतेकांच्या घरी गौराईचा जो पूजनाचा कार्यक्रम असतो तो जोरात साजरा होतो. तर बहुतेक ठिकाणी आमंत्रण आहे. तर आपण जाऊ आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला गौराईचं दर्शन या ब्लॉगमध्ये करायला भेटणार आहे. माझ्यासोबत असणार कोण तुम्हाला माहिती आहे, बायको. आता ती तयारी करते. तयारी झाली का आम्ही निघू काळुंद्र्याला. सर्वप्रथम दीदीकडे दरवर्षी जातो आणि नंतर मग तिथून आपण इकडे तिकडे मित्रांच्या घरी दर्शनासाठी जातो. तर नक्कीच ब्लॉग कंटिन्यू ठेवा मित्रांनो. आता आमच्यासोबत वहिनी पण आहेत. चलो मस्त गौराईचं दर्शन घेतलं आणि आमची सर्व मंडळी आमच्या अगोदर येऊन बसले इथं. आणि या माणसाला इकडे झोपायला भेटले टाईल. विशाल पवार मंडळी बोला काय थांबा. तर मंडळी आता चालू आम्ही आमच्या दीदीकडून गौराईच्या पाया पडून आता चाललोय गावात. आमच्या आकांकडे 1-2 ठिकाणी आपल्याला परत दर्शन घ्यायचं आहे गौराईचं. तर आज आम्ही जोडीनं आता पहिले मी पोरांच्याच फिरतो. आता हिला घेऊन फिरायला लागतं नवीन नवीन. नंतर कोण नेणार आहे, नंतर परत पोरांचं. बघा तोंड बघा, लगेच तोंड बघा, लगेच तोंड बघा काय. अहो बाबा हे माहिती आहे. तर आता आपण जाऊया गावात दर्शनासाठी. दीदीकडे गेलो पण तिथे ब्लॉग जास्त घेतला नाही. भरपूर मंडळी होती, मलाच वेगळं वाटलं म्हणून मी ब्लॉग तिथे कंटिन्यू जास्त केला नाही. फक्त दर्शन घेतला, जेवलो आणि मस्त आलो दीदीकडून. आता चाललोय गावात 1-2 ठिकाणी आम्ही दर्शन घेऊ गौराईचं आणि गणपती बाप्पाचं. तर चला आपल्या सोबत या तुम्ही पण. आता पाया पडायला नमस्कार. तर आम्ही आलो आमच्या आकांची. तर आता इथं गौराईचं दर्शन घेतलं आणि आमच्या आकांची सर्व कुटुंब परिवार आणि तसा इथं आलो तर बायकोच्या मैत्रिणीचं घर पण ते गेले आतमध्ये. तर एक आम्ही एक घर आता करत घेणार आहे. आमंत्रण आहे तिथं. नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करा. आता आलो आमच्या आकांची. तर इथून आपण 2-3 ठिकाणी परत जाणार दर्शनासाठी. बघू आता पुढं ब्लॉग कंटिन्यू ठेवा मित्रांनो. तर मंडळी जस्ट आलो आम्ही ते रोशनच्या बाप्पाच्या दर्शनासाठी. तर इथे बाप्पाचं आम्ही दर्शन घेतले. थोडा वेळ बसलो. मस्त अण्णांनी मकार बनवलेली आहे. इकडं आमची आई आहे.
बायको काय तिथं तीच आहे आज ब्लॉगमध्ये. आणि अण्णा बसलेत कॅशो वाजवायला. इथं नेहमी आलो ना अण्णांसोबत असंच काहीतरी वाद्य असणार, म्हणजे बासरी परत कॅशू हे वाजवत बसतो. पहिले मी जास्त वेळ आलो ना का यांची इथं बसायचो, रोशनची इथं, रोशन मित्र ना, इथे येऊन बसतो आणि मग अण्णा कॅशू वाजवून दाखवायचा. पण एक मात्र असा विषय होता का मी कॅशू घ्यायचो ना वाजवत बसायचो, मला काही त्यातला नॉलेज नाही, मी असं टाइमपास वाजवत बसतो. पण माझं वाजवणं बघून आहे ना यानं एवढा राग यायचा ना का आई आहे ना, आई कॅशू लपून ठेवायची, कपाटात लपून ठेवायची. हर्षल येईल आता तो वाजवील, तर टाईम झाला का त्यांना माहीत आहे. मग नंतर मग बासुरी वाजवीत बसायचो, वाजवता नाही तो पण पिसलाची माझ्या. म्हणजे इथं मला मजा यायची, मुद्दामून घ्यायचं जाणून मुजून पिसलो होतो. रोशन वगैरे मग लपून ठेवायची, मी येणार आहे माहिती मग लपून ठेवणार. तिथं असं माझा वेळ गेलेला आहे रामदास अण्णांची तशी अनेक गोष्टी ऐकून. वाजव. चला आता पाया पडत आलो आम्ही आमच्या प्रवीण संचित म्हणजे आमच्या अलकात्यांच्या घरी. तर आता आपण दर्शन घेऊया. आता तुम्ही स्वतःला बघा मग. माझ्या पुरीला पण गेलं. पाव्या कुठे? इथं आमच्या अलकात्यांच्या घरची गौराई. बाय मस्त तुझी गाठी आता या आमच्या अलकात्या म्हणजे साईलच्या आत्या यांची तर आम्ही आल्या आहोत दर्शनासाठी. ही माझी मोठी मुलगी. अरे तू का ना सेम घातली, दोघी सेम घातल्या. हा माझी मोठी सून नाच झोपले. तर चला आता इथं पण आमचं दर्शन झालेलं आहे मस्त. प्रसाद घेऊन आले छोटी. थांब बघून घेऊ. ओके थँक्यू. अरे प्रवीण शेठ आहे घरात. नमस्कार. आम्ही लई ठिकाणी दर्शनासाठी गेलो, मग बहुतेक ठिकाणी आम्ही साड्या घेऊनच घरी गेल्या ना. मग आपण बहुतेक ठिकाणी दर्शनाला गेलो साड्या घेऊनच आलो ना. जायला तिथं वटी वर्धनीची. माझे साड्या घेऊन जाते. हा आका तिथनं तिकडनंच निघलो, पहिले तिथंच गेलो, दीदी तिथनं आलो ना. हा असं आहे आखाच्या रागे पण चांगलं येते चालवलं चला या दर्शनासाठी आल्यावर आम्ही नमस्कार मंडळी. तर आम्ही इथं आलो आता वैशालीच्या माहेरच्या गौराईच्या दर्शनासाठी. बरोबर बोललो ना का चुकीचं बोललो? बरोबर ना. ताई कुठे आहे? ताई आहेत घरी. काल आले नाही बरं तुम्ही? नाही तर ना
कुठं गेलाय काय बरं नाही. चला पाऊस पडतात रे. आपला काय आपला प्रशांत कॉर्नर का हे हो आमचा डीजे ऑपरेटर आहे हो नवीन. हा अरे त्याला स्टँड दे ना तू असा असा डीजे ऑपरेटर करतो मोरशील कंबळ. हे बाईचं डीजे तशी लावलं कुठं सेटअप कुठे काढलं का तिकडे आहे का हे वाजव लाव लाव सकाळी वाजवता नंतर वाजवता पेशंट येतात ना. तर चला आता इथे पण दर्शन झालेले आहेत मस्त आमचे जोडी सगळी जोडी फिरलो. नाश्ता करायचा तुला नाही नाही काहीच नको ताई. काहीच नको दिवसभर खाते इकडे. घ्या हिजच तोंडातून ऐकला दिवसभर खाते. बोल झाला मी. चला तर आता नंतर आपण आपल्या मंदिरात भेटू बाप्पाच्या आरतीला. ब्लॉग बघते का तू माझं? हा बघते बघते का नाही सांग. आता कर तोंड बंद नाही तो कसं बोलतं. हा पाहुणी चालूच आहेत. मी आता बंदच नाही करायचो. त्या दर्शनसाठी आलेले पाहुणे या बाबा गुलाबजाम काही नाही जेवायची हिंमत नाही म्हणजे नाही गुलाबजाम आणले आणि बघा बघा आता बघा नाही नाही बोलू होती ना आता खायला विसरले. तर गुलाबजाम खाऊन घेतो नंतर भेटू आपण आपल्या बाप्पाच्या आरतीला मंदिरामध्ये. आम्ही दमले बिचारे आज लय फिरवली लय म्हणून एनर्जी म्हणून काय खातो दाखव. बदाम भिजलेला बदाम खाना काय लावले बघा भिजलेला बदाम मला मग या खायला. तर जाऊ थोड्याला आरतीला मस्त. आज गेलो होती तिकडं गौराईचं दर्शन घेतलं तिथनं परत गावात आकांक्षी तिथं गेलो. आज गौराई स्पेशल म्हणजे आई गौराईचं दर्शन घेण्यासाठी ज्याच्या घरून आमंत्रण होतं तिथे गेलो आम्ही. अजून कुणाचं आमंत्रण असेल आणि आम्ही यायला विसरलो असेल कारण की लक्षात नसेल तर माफी असावी. आणि गावदेवी आईचं दर्शन पण घेऊन आलो पण तिथं दुर्दैव आम्ही व्हिडिओच माझी सेव्ह झाली नाही. माझ्या मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे कधी व्हिडिओ सेव्ह होत नाही. खादीला पाहिजे बघा इन्स्टंट न बोलत ये राजेश के गाल पुरलेला. चला बदाम मनीष पाटील पाणीवाले ओ पाणीवाले जास्त भरला इथं विषय गंभीर आहे. यानं मुतकाडा होणार नाही. हे पण यो भारी आयटम आहे मुतकाडा होणार नाही पण यो पाणी पिऊन. मनीष पवार कधी आला ओ मनीष पवार इकडे बघा मारू सांगते का दोन बघ ना पहिले हे पलत बघा पॅन्ट करा पाऱ्याची फार पॅन्ट करा पलू नव्हतं. हे बाहेर जाऊन तुकल ब पाणी गावात चोर सुटल्या र हे पाय सारता ना. आता आम्ही सगळे किरणच्या घरी बसलो. तू का मागे फिरला
मंडळी चला, मी नाही तू पुरं, तुम्ही पुरं भाऊ डीटी ग्रुपचे अध्यक्ष आहेत तुम्ही, नाद नाही करायचा. रस्त दोन रे दादा वाटलं रस्त दोन. मनीषांच्या घरी जाऊ, मनीषांच्या घरी या. मग वाटला रस्त दोन रे दादा वाटला रस्त दोन रे. चला तर रोशनच्या घरी आम्ही आलो पाया पराला. तो व्हिडिओ बघाल आपल्याला आपण आल्यावर. पाया पडत का काय करत. रोशनचा गणपती ये कुठं चालले, चल घरी गप. आम्ही तुमचं चाललो अख्खी गँग घेऊन आल्यावर मी, अख्खी गँग. मोठा गेम होईल इकडे माणसं. पैसे घेते कसे हो बरे मस्त. आनंद पारला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गुगल पे ला 500 नाही का डान्स बिन्स काय मला पप्पानी पोहणत नाही केला, पे ला 500 पण त्या आनं पप्पानी पोहणत नाही केला का पाया पराले. तू तरी बोललास का. चलो बरं आहे ना. दर्शन संदीपदांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला या आमची सगळी मंडळी आली एकदाच. विश्वास कुठे. संदीप दादा आलाय बघा. चालू कुठे तू आजच्या दिवशी आपला 10 दिवसाचा आहे ना. परत येऊ काय आई कुठे पाहुणी घरी आणि तू गाडी दगडूशेठ हलवाई कुठे. अरे सांगता का नाही. त्यांच्या घरी हे 100ची नोट कुठं उचलत तू. सोन्या कुठे. तिकडे ओपन करतो. सोन्या कुठं असेल सांग. परफेक्ट का एकदम. एवढा अक्का खोलून ठेवला तर अक्काच खातो. नेलं पैसे. 500 हे ठेव मान्या. बघा पैसे घेऊन फिरतो. बाप्पाचे आगमन नाही बाप्पाचे नाही डीटी ग्रुपचे आगमन झाले. चला
गाव फिरायला नको बसलं रात्री पायानं पर्यंत पहिला प्रसाद घेत पडलो पाहिजे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. बसा अख्खा गाव घ्यायचे आम्हाला. चला धन्यवाद. हे कमी का डायबिटीस याला. हो किरण बाईच्या घरी आल्यावर मी नमस्कार. आमचा वेगळा गट आहे ना. तुला माहिती आहे तरी तू विचारशील. तुला माहिती आहे डीटी ग्रुप आल्यावर आम्ही बाईच्या घरी हे नेलो खेचून. काय जेवाचा विचार आहे का. चला हे मला दे प्रसाद भाई. थँक्यू. मागं बघ मॅचिंग आहे सेम तुझ्या शर्टाचा. संकेत संकेत पुढे संकेत. तुम्ही इथं चंद्र दाखवला पण चंद्राच्या जागी तुला शेडून बेलोली रस्ता दाखवता होता. सेम कंडिशन. प्रोजेक्टर लावला सेम व्हिडिओ लावला. चला रे जेवला बस झाला. प्रशांत कॉर्नर पाहिजे आम्हाला खायला. त्याशिवाय आम्ही काहीत नाही मिठाई. चला आहे नाही. चल काय कोण बोलतो. चल चल. हा नमस्कार. ओमकार कुठे. मनीष पाटील यांच्या घरी रे. हो जेवाला कधी आली. मनीष पाटील यांची तर पण पुष्पराज पुष्पराज. तेव्हा चंदन कोणाला रक्तचंदन पाहिजे असेल तर इथून नेऊ शकता भाई. करोडपती रोशन पाटील यांची कलाकारी बघा. श्रीमंत वाल रक्तचंदन हे बघा. ट्रक भरलेले उचलून नेऊ शकता. एकदम मस्त आयडिया आहे. तुम्ही गाणी लावा ना तो पुष्पाचा. हे मस्त केले पुष्पराज. चंदन दिसत मला. चंदन गुलाबी काजू कसले. गुलाबी काजू काय ऍप केले. हे बघ किशन भरताना बघा बघा. हा पद्धत आहे का. लवकर नाही भेटत आला. हे काय कायची पद्धत आहे. नशीब त्या अन्नाच्या ताटातलं वाटण न उचललं. हा मला कट कर. आणि जाईल 16 वाघवर की. हे पण भारी टेस्ट आहे गुलाबी काजू ना. अजून ना गुलाबी. हे गुलाबी काजू दाखव ना तू म्हणे. गुलाबी काजू खायला आलो मी म्हणे तिथं. आलो आम्ही आता मांगे उंच्या घरी. आमची गँग वर कशी येते. एक एक लाईन इन. शिस्ती नसतं आमचं दर्शन. लाईन इन. हा शिस्तीत. पण खायला काय दिलं ना तर आमची शिस्त न. हा
इकडे आलो आम्ही मांग्या उंच घर बघायला मस्त केलाय बसेरातलं आहे हो रे बसेरा भारी केलाय लेट केला पण तेट केला मस्त केलाय मनीष पाटील कॉपी करशील मनी भाऊ तुझं सोबत कॉपी करायची आमची एकदम मस्त माकार पण कॉपी केली आमची पहिली झाली तुमची काय आमची काय आयडिया झाली आता मग ती चंद कसं टांगायचं ती रस्सी नायलॉनची अशी बांधायची बघा येताना दर्शनासाठी लाईनीत जाताना पण लाईनीत शिस्त एकदम शिस्त 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 बघा बघा शिस्त शिस्त बघा ही शिस्तिंग गाताना आता शिस्तिंग गाताना खरं शिस्तिंग गाताना मागाशी बघितली तुम्ही शिस्त याची सोन्या नमस्कार नन्ना नानांच्या घरचा गणपती नाना दे प्रसाद स्वप्न एवढे घरीच सजवला ना मस्त सजवलाय आम्ही दर्शनाला सगळ्यांना वाटला मस्ती वाटली का बालूच्या घरी गणपती नाही येत नव्हतं घरात कोण पण मला माहित होता वाटला गणपती मस्त राशन कॉर्नर आहे का रे स्वप्न खूपच असतंय तुम्ही जिंकता रात्री चला बालू अरे काजू आहे खाऊन भुगलो आम्ही चला येतो या आमच्या इथं गणपतीनं पाय पडायला तुमच्या मागे येतो कसला मनापासून पाय पडत रे येवा जिंकशिलो आज हे बसा चला बसवा प्रश्न कोण बसा बोला म्हणजे काय बसा हा चला या पाया पडायला आहे गावाला असं वाटतं का चालीन आल्यासारखं वाटतंय येऊ गेला अरे येऊ गेला तू जिंकशील चला या गौरींच्या दर्शनासाठी प्रसाद चल कोण जावय हा मजा जाऊ का या जिलेबी पापडा खायला या जिलेबी पापडा या जिलेबी पापडा आयुष काय होतं जिलेबी पापडा हा अजून घे जिलेबी पापडा आज अशी परिस्थिती आहे का नाश्ता राहिला 2 दिवस राहील ती तर मंडळी आता चालू मी घरी खूप जमलो गावातील भरपूर ठिकाणी गणपती बाप्पाचे गौराईचे दर्शन घेण्यासाठी फिरलो पहिले बायकोसोबत फिरलो नंतर मग आपला जो ग्रुप आहे DT ग्रुप त्याच्यासोबत मस्त DT ग्रुप तुला सांगेन नंतर तर त्याच्यासोबत मित्रमंडळीसोबत गावात गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला फिरलो खूप जमलो भरपूर चाललो आज आणि आता ब्लॉग करतो एंड तर आपल्या
या व्हिडिओमध्ये अनेक गावातील मित्रमंडळीचे तुम्हाला गणपतीचे दर्शनही झाले असतील. तर नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. आणि आता येतो विश्रांती. चला भेटू नंतर कोणत्या तरी असंच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.